प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक मेळपाची संद मेळिल्ल्यान गोयचे मुख्यमंत्री आनी ताच्या कुटुंबातल्या वांगड्यांक हो भावनीक खीण आशिल्लो. प्रधानमंत्र्याक व्यक्तिगत रितीन मेळप हें आपूण आनी ताच्या पप्पाचे दोगांचें सपन आसलें तें साकार जालें अशें मुख्यमंत्र्यान जाहीर केलें. तुम्ही दिल्ली वचून येयले, सो विजिटा बद्दल कितें डिस्कशन जालें? काल मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांकां म्हज्या पप्पांच्या सोबत म्हजे मिसेस आनी बाय हांच्या बरोबर हांव मेळ्ळो. खूब दीस म्हाजी इच्छा आशिल्ली की म्हजे पप्पा जनसंघांतल्यान काम करीत आयिल्ले ते भारतीय जनता पार्टी पर्यंत कंटिन्युअसली एज अ कार्यकर्ता आनी बींग इन अ सेकंड जनरेशन हांव मुख्यमंत्री पदाचेर पावलो. बट पप्पा डायरेक्टली अशें मोदीजी केन्ना तरी मेळूंक नाशिल्ले आनी ताकाच लागून स्वता हांवें रिक्वेस्ट केल्ले म्हणटा उपरांत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी रोखडीच होय बरोबर पप्पाक घेवन यो मेळपाक म्हणून सांगलें. हांव म्हजे पुराय फॅमिलीक घेवन मेळपाक गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन ऑलमोस्ट 25 मिनिट्स ताच्या फॅमिली बरोबर स्पेंड केली. पप्पा बरोबर उलयले, म्हणजे खूब एकदम जवळीकेन एक कार्यकर्त्या खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी कितले रिस्पेक्ट दिता हें तातूंतल्यान कळ्ळें. कारण पप्पान विधानसभेची निवडणुका 1978-19 निवडणुका ज्यो आहा त्यो तेन्ना लडयल्ली. ताज्या उपरांत तेंच्यांनी भारतीय जनता पार्टीचें कंटिन्युअसली काम करून पप्पा 2005 भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पंचायत सदस्य जाले. ह्यो सगळ्यो यादी तेंच्यांनी याद केली आनी तेंच्यांनी सांगलें की आपल्याक तेन्ना 400 मतां पडिल्लीं. मोदीजीच वेगवेगळ्यो गजाली शेअर केल्यो. गुजरातात तेन्ना पयली म्युन्सिपालिटी आयिल्ली आनी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष केरळांतल्यान डायरेक्टली गुजरात थंयसर आयिल्ले. हो तेंच्यांनी मोमेंट स्लायटली शेअर केलो. बाय बरोबर वेरियस विशय तेंच्यांनी विचारले, म्हणजे जेन्झी ताची मायंडसेट खंय शिकता हेच्या संदर्भात अशें वेरियस म्हणजे फॅमिली डिस्कशन. म्हाका खूब बरें दिसलें की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी इतके खूब लागच्यान म्हज्या फॅमिली कडेन आनी एज अ आपली फॅमिली अशा पद्दतीन संबोधून तेंच्यांनी टायम स्पेंड केलो. हांव खरोखरूच म्हणजे खूब वैयक्तीक रित्या तेंचो खूब धन्यवाद आसा. गोंयांतले खुबशे प्रकल्पाचे उद्घाटन आनी बुनयादी फातर बसोवपाचे आसात म्हणून प्रधानमंत्रीक आमंत्रण दिलां आनी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर म्हयन्यांत पंतप्रधान मोदीजी गोंयांत येवपाचे आसात अशें मुखेलमंत्र्यान सांगलें. फॅमिलीच्या डिस्कशनाच्या उपरांत मागीर तेंच्यांनी गोंयांतले पुराय पॉलिटिकल आनी गोंयच्या राजकीय आनी सामाजीक दृश्ट्या कशें धरलां ताचें डिस्कशन्स केलें. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी गोंयांत ऑलमोस्ट सप्टेंबर ऑक्टोबरान हांवें ताका इनवायट केला. कारण वेरियस प्रोजेक्ट हाजो फावंडेशन स्टोन आसा. पण त्याच बरोबर द फ्लायओवर्स पर्वरी सारकेलो फ्लायओवर्स ऑलमोस्ट आमचो सप्टेंबर म्हटल्यार पुराय जातलो. कुणबी विलेज सांग्यार आसा, इट इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट, तोय कंप्लीट जाता. अशें केंद्र सरकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट हे इनॉग्रेशनूय करपाचें आसा. गोंय सरकाराचे अशे वेगळे प्रोजेक्ट जे इनॉग्रेशन करपाचें आसतलें. हेजें इनॉग्रेशन आनी फावंडेशन स्टोन ह्याच्या निमित्तान सप्टेंबर किंवा ऑक्टोबर म्हयन्यांतल्या तांची डेट ठरून म्हणजे प्रधानमंत्रीजी हांगासर येतले. ह्या संवादात प्रतिनिधी मंडळान गोंयचे परिणाम करपी जायत्या म्हत्वाच्या प्रश्नांचेर भर दिलो. गोंयांत रेंव खणपा खातीर योग्य नेम आनी धोरणां तयार करचे अशें शिष्टमंडळान केंद्रा कडेन उलो मारला. सद्याच्या आवाजाच्या नेमांक लागून गोंयचे पर्यटन चालीक लायिल्ले अर्थवेवस्थेचेर आनी पारंपारीक कार्यावळीचेर परिणाम जावपाक लागला अशें प्रमोद सावंतान सांगलें. बट तेंच्यांनी ओवरऑल स्टेटीच्या डेव्हलपमेंटाच्या विशयांतले वेगवेगळे विशय थोडे वेरियस मिनिस्ट्री कडेन जे इंटरनल वेगवेगळे इंटर डिपार्टमेंटल इश्यूज हेय तेंच्या कडेन हांवें डिस्कस केला. फॉर एग्जाम्पल द सँड एक्स्ट्रॅक्शनाक येवपी प्रॉब्लेम्स. CRZच्या रुल्सा खातीर गोंयांत सँडा खातीर बरोच प्रॉब्लेम येता. ऑल द वे द सँड इज एकदां सँड मलेशियांतल्यान येता. आमच्या हांगासर इतक्या मोठ्या प्रमाणात आसतना सुद्दां ती काडपाक मेळना आनी त्या खातीर तेर इज वेरियस इंटर डिपार्टमेंटल इश्यूज हांव कंटिन्युअसली फॉलोअप करीत आसलो. पूण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या लक्षान हाडून दिलें की खंय तरी हेजी रिलॅक्सेशनची गरज आसा आनी त्या खातीर तांच्यांनी इंटरवीन करून तें रिलॅक्सेशन दिवचें. कारण आमी नॅविगेट रुटा खातीर आमी म्हणटा की डिसिल्ट करता, पण परत न्हंय आपले सँड व्हरून आमी दर्यान घालता. कारण
कारण आमकां ती काडपाक मेळना बिकॉज ऑफ CRZ गोंय सारकिल्या कोस्टल स्टेट्स तांच्यांनी रिलॅक्सेशन दिवचें. दुसरो विशय हांवें मुद्दामून तांचे कडेन जो काडलो वीच इज एन नॉयज पोल्युशन. 10 उपरांतचे म्युजीक बंद केल्ल्या कारणान हांगासली स्पेशली द वॅडिंग्स हे आमी म्हणटा तशें फॉरेन कंट्रीज शिफ्ट जावपाक लागलेले आसा. वेगवेगळी वॅडिंग डेस्टिनेशन म्हणून वियतनाम आसतलें परत वेगवेगळ्या कंट्रीनी शिफ्ट करपाक लागले. बट तेंय बी हांगासर ते आमकां थोडेसो नॉयज एक्टात कितें तरी चेंजीस टू एंटरटेनमेंट झोन जेका लोकांकूय डिस्टर्ब जावचो ना. आनी हांगासरय बी लोक बीच सायडीक कोस्टल सायडीक बिचार लोकांक लग्न करपाक आवडटा. हे रिलॅक्सेशनूय मेळपाची गरज आसा. म्हणून हांवें रिक्वेस्ट केली जेणे करून लोक दे कॅन कम दे कॅन एन्जॉय देयर मॅरेजीस. हितून थोडीशी म्हणजे आमी म्हणटा तशें इट इज अ पार्ट ऑफ द लोकल इकॉनॉमी. बूस्ट फॉर द लोकल टुरिजम हाजेर भर दिवपाक जाय म्हणून हांवें रिक्वेस्ट केली. म्हणजे हे सगळें ताज्या उपरांतचे एक 20-25 मिनटाच्या डिस्कशनान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या लक्षान हाडून दिलें. तांच्यांनी बी सिरियसली हो इशू आपल्या ऑफिसांतल्यान कन्सर्न मिनिस्ट्री कडेन फॉलोअप करपाक म्हाज्या तुजेर आपल्या पर्सनल वयजरी खातीर आफोवन हाडून तेंच्यांनी सांगलें की कंटिन्युअसली विशय फॉलोअप कर आनी हो विशय सुटावो जावपाक जाय.